₹45 डिलिव्हरी फ्री करायसाठी मी हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालचं तुम्ही व्हिडिओ बघितलाच. विहिकाचा कालच बड्डे झाला आणि आज आहे नेक्स्ट डे, म्हणजे आहे 15 डिसेंबर. तर ब्लॉग थोडे लेट येते आहे बिकॉज 2 दिवस माझी तब्येत बरी नव्हती, जियानाचे नव्हतं आणि प्रणवचं ना, आणि आमचं ना एकत्र येते सगळं काही, त्याच्यामुळे मी पण थोडा ब्रेक घेतला होता. चला तर मी आता चालली आहे, माझी घरचे सगळे कामं झालेली आहेत आणि प्रणवचं टिफिन पोर्टरनी निघालेलं आहे ऋषुताईकडनं, तो येणार आहे. मम्मी आलेली आहे. मम्मी आली की मम्मी स्वयंपाक बनवू देतच नाही, ती दोन्ही टाईम टिफिन जर ऋषुताईकडे राहिली तर मग इकडे टिफिन पोर्टरनी ती पाठवतेच. तर म्हणून जरा मी माझी एडिटिंगचे कामं केली आणि ब्लॉगसुद्धा लाईव्ह केला मी. कालचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. आणि खूप आवाज येते, काहीच कामं होत नाही आहे, व्हॉइस ओव्हर देता नाही त्या, काहीच नाही होत आहे बिकॉज एवढा आवाज आहे ना. त्या बाल्कनीमध्ये गेलं तर तिथे आवाज, त्या तिकडे हॉलमध्ये गेलं की आवाज, खूप आवाज आहे घरात. आणि मला कालपेक्षा आज बेटर फील होतं. तर येस, आता वाजलेला आहे 1 आणि मला जियानाला घ्यायला जायचं आहे बिकॉज ती झोपली तर मग गोंधळ होऊन जाईल परत. आणि आईबाबांकडे, ती कालच आईबाबांकडे थांबली आणि हा वेळ तिचा झोपायचा असतो, म्हणून मी आता निघते आईबाबांकडे. जियानाला घेते आणि मग जाते मम्मीकडे. दिवसभर थोडा वेळ टाईम त्यांच्याबरोबर स्पेंड करेल बिकॉज मम्मी आज येतो, उद्या मम्मी पण घरी जाईल. तर मग भेट नाही होत, मेन म्हणजे विहिका आणि जियानाची मग भेट नाही होत बिकॉज मी माझ्या कामांमध्ये, ऋषूच्या कामांमध्ये लागून जाते. आमचं असं फ्रिक्वेंटली जाणंसुद्धा नाही होतं एकमेकींच्या घरी. खरंच, पण जेव्हा लांब राहतो ना तेव्हा तरी आपण वेळ काढून जातो, पण जेव्हा घर जवळ झाले ना तेव्हा भेटच नाही. मी 3 महिने माझ्या बहिणीकडे जात नाही, तर आमची भेटच होत नाही अशी. म्हणून मम्मी आहे ते एक रिझन आहे आता तिच्याकडे जायला सुद्धा. आणि ऑटोमॅटिक बरोबर सगळे कामं होतात आणि बरोबर वेळ मिळतो आणि बरोबर जाणं होतं. आणि हीच कंप्लेंट ऋषुताईची सुद्धा आहे माझ्याकडनं की तुझ्या घरचे कामच होत नाही आणि तू येतच नाही. तर चला तिच्याकडे जाऊन येते आणि आज दिवसभर कसा राहील हे तुमच्याबरोबर मी शेअर करेल. आणि हो, मी थोड्याच वेळ तुम्हाला पुढे तिथे गेल्यावर जर तिच्याकडे एखादं गिफ्ट उरलं असेल तर मी ते गिफ्टसुद्धा शेअर करेल की आम्ही रिटर्न गिफ्टमध्ये काय गिफ्ट दिलं होतं. चल तर तुम्ही ब्लॉगला आजचा शेवटपर्यंत बघा. आणि प्रणव ऑफिसची कामं, चला खूप सारे कामं करा. टिफिन येतोय, तू जेवण करून घे, मी येते. ती प्लेट नेऊन ठेवशील प्लीज, तुझ्या बाजूला जी ठेवली आहे. वा, ब्रेकफास्टची प्लेट सगळं हातात द्यावं लागते, पाण्याचा ग्लास, ब्रेकफास्टसाठी प्लेट, तरच ते अन्न पोटात जाते, अदरवाईज काहीच जात नाही. आता ती प्लेट तिथंच ठेवली आहे. ब्रेकफास्ट किती वाजता केला होता? 9ला, आणि आता किती वाजले? 1. बघा असं आहे. पण आता ती प्लेट तूच नेऊन ठेव. चल बाय. सामान्याच्या आईबाबांकडे नेऊन द्यायचे. जियानाचे कपडे, माझा हा कालचा ड्रेस जो खालून मळलेला आहे तो आईच क्लीन करून देऊ शकते. हे डबे आहेत ऋषुताईकडचे आणि हे भाजीचं आईबाबांना द्यायचं आहे. चला पोचली आहे आईबाबांकडे आणि जियानाचं रिॲक्शन बघू काय आहे. जियाना तू पागल झाली का आता? खूप हॉटेल झालं आता, काही हॉटेल नाही. कुठं जायचंय सांग? हा अगं छाया आजी आहे ना, तिला भेटायला जाऊ ना आपण विवीकडे, चालते ना? हा चल. हा तिथं पिन, साडी पिन नाही गळ्यातलं, हे तुझ्या आहे कानात. माझी हेअर पिन राहिली आहे तुझ्या घरी. तिच्याकडे राहिली का? ठीक आहे, मी बघून घेऊ. विचार ब्लॅक कलर. खाते का ग? टमी फुल आहे ना? काय आहे टमी मध्ये? भाजी पोळी. चल ग. मग तुला एवढं कसं कळते ग? पण
किती कळते हा? असू दे बेटा ती. चला मॅडम फुल एक्साइटेड आहे. हा पकडते दी. हा काय आहे तुझं याच्यामध्ये, काय आहे ग? औषध आहे. बरं चल. तू तर मला आज गुड मॉर्निंग नाही म्हटलं. गुड मॉर्निंग नाही म्हटलं. गुड मॉर्निंग बेटा. चलो आता तिचे प्रश्न आहे, डॅडी कुठे गेला? जियाना डॅडी ऑफिस करतोय घरी. ऑफिस? हा हो ना. विका स्कूलला गेली. त्या जियानाची नॉनस्टॉप बडबड सुरू आहे. कुठे चाललो पण? तुला सांगितलं ना कुठे चाललो? आजीकडे. आजी कुठे आली आहे? विवीकडे. विवी स्कूलला गेली. मग तुझ्यासारखी थोडी आहे ती स्कूलला गेली. हो हो. विका बघा, विका मला म्हणते मम्मी मला बघ सगळ्यांनी काय गिफ्ट दिले है ना. काय? आणि ही कोण आहे ग? ही ब्युटिफुल गर्ल. ही ब्युटिफुल गर्ल कोण आहे? हो ओके. जियाना कोण आहे ही? विका. तर कालच्या ब्लॉगमध्ये भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या नाही शेअर केल्या बिकॉज जियाना मला सोडतच नव्हती. तर हे सगळं घेऊन आले वाटते लोक. कशी ओरडली ती. मम्मी जियाना बघ काय म्हणते. ही विका मला पागल म्हणत आहे म्हणते. काय म्हणत आहे ती तुला? काय म्हणत आहे? पण काल मम्मी सगळेच म्हणत होते की तू खूप छान दिसत होती. सगळं लाईमलाईट घेतलं होतं तू. तर आज जेवण इकडे आहे. काय शेंगाची भाजी? मम्मा एवढं नको देऊ मला. मी चालली भंडाऱ्याला, मी चालली घरी. चल जियाना ये इकडे. तर आता वाजले आहे 5. मम्मी गेली भंडाऱ्याला आणि आम्ही आलो घरी. आणि जियाने सगळे बोलून माझ्या हातात दिले पकडायला. चला तर आता घरी जाते. आता वाजले 5. संध्याकाळचा स्वयंपाक करेल आणि मग जाऊ जिमला. आणि येस असा होता आजचा दिवस. खूप मजा आली. आणि मी परत तुम्हाला गिफ्ट दाखवायला विसरली. आणि जियानाचं जे रिटर्न गिफ्ट आहे ते आहे माईआबाकडे. ते आल्यावर तर मी तुम्हाला दाखवेलच. पण रिटर्न गिफ्ट काय होतं, स्टीलचा डबा होता. त्याचं एक सॅम्पल माझ्याकडे आहे. त्याच्यापेक्षा थोडा एक मोठा डबा होता. तर ते छान वाटतं द्यायला. आपण प्लास्टिकचं कोणाला देतो ना तर ते लेकरं म्हणजे असं वेस्ट चाललं जातं ते प्लास्टिकचे डबे. पण हे स्टीलचे अंजलीचे डबे होते. आणि डबे खरंच खूप छान होते. लेकरांच्या सुद्धा युजफुल आहे, ते कामात येतं आणि द्यायला सुद्धा चांगलं वाटतं. तर असं होतं. जाईल ना बाहेर जाईल ना. बाबा ब्लिंकिट परत. दूधच नाही, दूधवाले अंकलच नाही आले आपल्याकडे आज. माहीतच नाही, असं वाटलं फ्रीज मध्ये दूध आहे. आणि तेच आज दूधवाले काका नव्हते आले म्हणून आता आम्हाला आठवलं. आणि दूध सोबत आम्ही काय काय मागवलं. नाही अर्धा दही कढी आहे. हे डॅडीचं आहे. ओके बेटा. डॅडीला लागतं ना टाइमपास. दही फक्त दूध पाहिजे होतं आणि दूध सोबत बघा किती सगळं काही आलं. काय आहे? कधी ना हा चटणी बनवायची आहे मला. आवळे
ब्रेड, गार्लिक. नाही मी नाही खाते, डॅडी खातो. आणि ब्लिंकिट कसं आहे ना, रिक्वायरमेंट फक्त आम्हाला होती मिल्कची. नाही आता नाही खात, भूक नाही आम्हाला. रिक्वायरमेंट फक्त होती मिल्कची, त्यासाठी या ब्लिंकिट मुळे मागवलं सगळंच काही. नाही 45 रुपीज डिलिव्हरी फ्री करायसाठी मी आपण 150 रुपये वेस्ट केले. वा वा, चला चांगला आहे. बापरे, त्यावेळी अशी बायको असेल तर नक्की मला सांगा. तर अशी मजा येते. मला भरपूर गोष्टी आठवल्या एकदम. हे मागवायचं ते मागवायचं, मी सगळं मागवलं. सीओडी वर मागवलं. म्हटलं मागवत आहे का त्याला 200 रुपये वाचते. सीओडी करते म्हणाले. झालं असं की माझे जी पेमध्ये 3 अकाउंट्स मी ॲड केलेले आहे आणि जियादाने त्याचे जे पिन असते सगळे चुकीचे टाकले, म्हणून माझ्या तिन्ही बँकचे ऑनलाईन पेमेंटच होत नाही आहे. तर त्याच्यामुळे आता जेव्हा मी भंडाऱ्याला जाईल तेव्हा सगळे अकाउंट जाऊन चेक करेल. माझं काहीच वर्क नाही होते, सगळं कॅशवर सुरू आहे. म्हणून आता होतं प्रणव कॅश ऑन डिलिव्हरी करते. काय प्रणव? गुगल पे तू पोरीच्या हातात देते का? पाठवून दिल ना कोणाला पैसे? पण तिनेच केलं ते सगळे नंबर हे त्याच्यावर टाकलेले चुकीचे. पाठवून दिल ना 10,000 15,000 माझ्या अकाउंट. आणि माझ्या पैशाची काळजी माझ्यापेक्षा जास्त प्रणवला राहते है ना प्रणव? अरे किती पैसे अडकले आतापर्यंत, म्हणजे वेगवेगळ्या अकाउंट मध्ये तिचे फसलेले आहेत पैसे. ते जाऊन त्याची केवायसी वगैरे करायची आहे त्या अकाउंटची. अकाउंट कुठलं, एक तर ते त्रिवेंद्रमला अकाउंट आहे, एक ते भंडाऱ्याला आहे, राहते नागपूरला. चला, तर आता मला सगळ्यात आधी मी आता जाणार आहे क्रिसमस नंतर घरी. तर तेव्हा कधी स्पेशली जाणार आहे? क्रिसमस नंतर. नाही जाणार नाही. हे बघा असं असते. कसं मी माहेरी जाणार? जाणार नाही तू. नाही आता मी जाणार आहे, जास्त दिवसांसाठी नाही, 2च दिवसासाठी जाणार. तू पण चल ना. नाही तुमचं बायकांचं काहीतरी आहे. काही बायकांचं नाही, तू चल. तू घरी वर्क फ्रॉम होम करशील. नाही का? 3 दिवस ऑफिसला जावं लागते. 3 दिवस तुझे करून जाऊ ना. पण मी कशी जाऊ? 2च दिवसासाठी चालली कधी आहे. चालली? कधी जाऊ, जेव्हा तू म्हणशील तेव्हा. नाही डेट झाली असेल ना फायनल? काही फायनल नाही झालाय. पाहू मग वेळेवर. तर मी जेव्हा माहेरी जाते तर प्रणव पण माझ्या बरोबर येतो. नाही आज 31st चे काम आहेत मला. ओके, 31st चे काम आहेत त्याला. मी तर जाणार आहे बिकॉज सगळ्यात महत्वाचे माझे काहीच ट्रान्झॅक्शन होत नाहीये सगळे काही, म्हणून मी आता नवऱ्यावर चालू आहे नवऱ्यावर. एक तुला कधी मागते मी, सांग बरं. तुला कधी मागते? उलट तू मला मागत. मी मागतो. खूप परत पण नाही केले मी तिचे पैसे. अशी बायको पाहिजे. मला माहिती आहे सगळेच नवरे आपल्या बायकोकडून मदत घेतच असेल, आणि प्रत्येक बायका नवऱ्याकडून घेतात. ती आली सायकल घेऊन. अरे देवा, चला, काय करता तुम्ही? बनव आता काय? नाही नाही तू पडतच नाही मी. नाही, थोडीशीच बनव ना. 5 रुपयाची. 10 रुपयाची बोलवली आहे का? 20 रुपयाची? आता 10 रुपयात काहीच नाही होत. 18 रुपयाचं 20 रुपयाचं पॅकेट आहे. ब्लिंकिटवर 18 रुपयात मिळालं. बर, तू खाणार आहे का? हा बनव. तू खात असेल तर बनव, नाही तर असू. हे बघा, काहीच बनवत नाही मी. किती आजारी राहील ना तरी एक ऍपल सुद्धा कापून आणत नाही. ती इतकी आनंदी आहे. वाटत आहे का तिला बरं नाही म्हणून आवाज थोडा बसलाय फक्त. ते मुद्दाम होता. म्हटल्या बरोबर लहान बेबी. मलाही बरं नाही. आणि आमची मुलगी पुढे किचन मध्ये सायकल आहे ना. काय तुला दूध प्यायचंय ना? हा काय बघ ना, जसं शाळे नको बरोबर आहे तू. हा आता ती देते फक्त, वाटते फक्त. ती स्वतः नाही खात. तू नाही खाशील ना? काय होते? बिस्किट खाल्लं की काय होतं ना, तीत खराब होतात ना. हा, आणि मग तोंडाचा घाण स्मेल सुद्धा येतो है ना, म्हणून मग नाही खावं लागत आहे ना. जियाना खाते का? मी खातो बेटा, मी खातो. हा, डॅडीच खातो, मम्मा नाही खात ना.
मम्मा खाते की नाही खात? मम्मा नाही खात. छी आहे. चला तर असा होता आजचा दिवस. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय.